Dear students, today we continue the next article from sound section 2. Previously, we have learned the sonometer and laws of vibrating string. Now, today we learn the next article, that is the Meldis experiment. With the help of this experiment, we find unknown frequency and to verify the law of loops. Now this Meldis experiment arranged in what is the experimental setup? पहा बेटा, मेल्डीज एक्सपेरिमेंट जो असेल तो आपण इथं लर्न करणार आहे. तर मेल्डीज एक्सपेरिमेंट हा लॅबोरेटरीमध्ये आपण परफॉर्म करतो. आता 12th प्रॅक्टिकल जे असतील त्यामध्ये मेल्डीज एक्सपेरिमेंट एक एक्सपेरिमेंट तुम्हाला ठेवलेला आहे. यामध्ये काय असतं? मेल्डीज एक्सपेरिमेंट या बेसिक प्रिन्सिपल काय असेल सांगा बरं. व्हॉट इज द बेसिक प्रिन्सिपल? मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. कोणतंही ॲपॅरेटस लर्न करायचं असेल तर त्याच्या काही स्टेप्स असतात. पहिलं व्हॉट इज द बेसिक प्रिन्सिपल, त्यानंतर कन्स्ट्रक्शन, डायग्राम, प्रोसिजर, वर्किंग, फॉर्म्युला, ह्या स्टेप्स प्रत्येक एक्सपेरिमेंटच्या स्टडीमध्ये इन्व्हॉल्वमेंट असतं. आता यामध्ये व्हॉट इज द बेसिक प्रिन्सिपल? इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ फॉर्मेशन ऑफ लूप्स. इट वर्क्स on the principle of formation of loops. It works on the principle of formation of loops. आता यामध्ये बेसिकली लूप्स कसे तयार होतात आणि मेल्डीज एक्सपेरिमेंट, दिस इज द फर्स्ट एक्सपेरिमेंट to demonstrate the formation of transverse stationary. It is the first experiment. It is the first experiment. It is the first experiment to demonstrate the formation of transverse stationary waves. पहा बेटा, आता हे एक्सपेरिमेंट कसं आहे, काय उद्देश आहे एक्सपेरिमेंटचा, का आपण लर्न करतो हा एक्सपेरिमेंट? तर या एक्सपेरिमेंटच्या साहाय्यानं ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्हचं डेमॉन्स्ट्रेशन, म्हणजे एक्सपेरिमेंटली कशा टाईपनं ती वेव्ह फॉर्म होते. सो दॅट इज द डेमॉन्स्ट्रेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ट्रान्सवर स्टेशनरी वेव्ह. आता यामध्ये काय असतं बघा, इथं लेट अस टेक अ ट्युनिंग फोर्क. यामध्ये जे कन्स्ट्रक्शन पार्ट आहे यामध्ये काय असतं, एक ट्युनिंग फोर्क आहे. हा ट्युनिंग फोर्क आणि या ट्युनिंग फोर्कचे या ज्या दोन प्रॉंग्ज आहेत, याला दोन प्रॉंग्ज म्हणतो आणि हा स्टेम म्हणतो आपण. आता यामध्ये काय असतं, इथून एक दोरा बांधून असं सरळ दोऱ्याचं दुसरं टोक एक पुली असते. पुलीच्या वरून पास केल्यानंतर इथं एक स्केल पॅन नावाचा असतो आणि या स्केल पॅनमध्ये असं वजन टाकलेलं असतं. हे अशा टाईपमध्ये असतं फिगरमध्ये तुम्ही. आणि ट्युनिंग फोर्क आपण इलेक्ट्रिकली व्हायब्रेट करतो याला. हा जो ट्युनिंग फोर्क आहे, हा ट्युनिंग फोर्क इज सेट इनटू इलेक्ट्रिकल व्हायब्रेशन्स. याला बेटा असं कनेक्ट करतो आपण, इथं इलेक्ट्रिसिटी कनेक्ट करतो. आणि हा ट्युनिंग फोर्क जो असेल, हा ट्युनिंग फोर्क इज सेट इनटू व्हायब्रेट इलेक्ट्रिकली. विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी पासिंग इट इज सेट इनटू व्हायब्रेट. हे प्रॉंग्ज आहेत, हे प्रॉंग्ज ऑफ द ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट लाईक दिस. म्हणजे हे अशा पद्धतीनं प्रॉंग्ज व्हायब्रेट होतात. आणि प्रॉंग्ज व्हायब्रेट झाल्यामुळे काय होतं, इथून जाणारी वेव्ह जी असेल ही ट्रान्सवर्स वेव्ह बेटा अशा टाईपमध्ये प्रोपोगेट होते आणि इथून रिफ्लेक्ट होते आणि परत इथे येते. म्हणजे हे इन्सिडंट ट्रान्सवर्स वेव्ह अशी गेलेली इन्सिडंट वेव्ह, आणि ही रिफ्लेक्ट झालेली वेव्ह, अशी रिफ्लेक्ट झालेली वेव्ह
आणि या दोन्ही वेव्हचं सुपर इम्पोज झाल्यानंतर देर इज फॉर्मेशन ऑफ ट्रान्सफर स्टेशनरी वेव्ह अशा टाईपचे लूप्स तयार झालेले आपल्याला लॅबोरेटरीमध्ये दिसतात. तुम्ही ही ट्रान्सफर स्टेशनरी वेव्ह कशी फॉर्म होते ही लॅबोरेटरीमध्ये आपण पाहतो आणि अशा टाईपचा एक साधा सोपा सिंपल एक्सपेरिमेंट असतो. आता हा मेल्डीज एक्सपेरिमेंट जो आहे तो दोन मेथडनं आपण परफॉर्म करतो. इट कॅन बी अरेंज्ड इन पॅरलल अँड परपेंडिक्युलर पोझिशन. मेल्डीज एक्सपेरिमेंट वी कॅन अरेंज इन पॅरलल अँड परपेंडिक्युलर पोझिशन. तर मेल्डीज एक्सपेरिमेंट अरेंजमेंट पहा बेटा, आता या मेल्डीज एक्सपेरिमेंटची अरेंजमेंट कशी आहे. पहिली अरेंजमेंट मेल्डीज एक्सपेरिमेंट इन परपेंडिक्युलर पोझिशन. मेल्डीज एक्सपेरिमेंट इन परपेंडिक्युलर पोझिशन. तर हा एक्सपेरिमेंट आपण परपेंडिक्युलर पोझिशनमध्ये अरेंज करतो. आणि सेकंडली मेल्डीज एक्सपेरिमेंट इन पॅरलल पोझिशन. We can arrange this Meldis experiment in parallel position as well as in perpendicular position. चला बेटा आपण पॅरलल पोझिशन अगोदर लर्न करूया, परपेंडिक्युलर पोझिशन अगोदर लर्न करूया, नंतर पॅरलल पोझिशन. तर यामध्ये जे असेल तर ही जी अरेंजमेंट आहे, आता व्हॉट इज द अरेंजमेंट ऑफ पॅरलल पोझिशन परपेंडिक्युलर पोझिशन. हाऊ वी अरेंज द मेल्डीज एक्सपेरिमेंट इन परपेंडिक्युलर पोझिशन. It is an arrangement in which prongs of the tuning fork vibrate perpendicular to the length of string. आता दोऱ्याची लांबी हा जो असेल तर एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये काय आहे, एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये काय, द एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट कन्सिस्ट ऑफ ए ट्युनिंग फोर्क ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी. दिसतो ना बेटा इथं, याला म्हणायचं ट्युनिंग फोर्क. Experimental arrangement consists of a tuning fork of suitable frequency, and this tuning fork is made vibrate electrically with the help of electric circuit. हा ट्युनिंग फोर्क इलेक्ट्रिकल व्हायब्रेशनसाठी आपण काय करतो, जसं आपलं बल्ब असतं, बल्बचं होल्डर असतं, तशा टाईपमध्ये एक सॉकेट असतं. हे व्हायब्रेटर मसाज असते ना, मशीन मसाज करणारी मशीन व्हायब्रेट, तसं या ठिकाणी इथं जे इलेक्ट्रिकल सर्किट आहे त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन टाईपमध्ये, आणि यामध्ये हे रॉड असं ठेवला स्टेम, कशाचा, या ट्युनिंग फोर्कचा स्टेम आत इन्सर्ट करून ठेवला आणि इलेक्ट्रिक करंट पास केलं तर ॲटोमॅटिकली ट्युनिंग फोर्क काय करतो, व्हायब्रेट व्हायला होतो. मग हा ट्युनिंग फोर्क इज सेट टू व्हायब्रेट इलेक्ट्रिकली विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक सर्किट कनेक्टेड. नाउ थिन युनिफॉर्म स्ट्रिंग लक्षात येतं, सिलाई मशीनचा दोरा, थिन युनिफॉर्म स्ट्रिंग, वन एंड ऑफ इट इज टाईड टू द वन ऑफ द प्रॉन्ग्स ऑफ द ट्युनिंग फोर्क. दोरा जो असतोय त्या दोऱ्याचं एक टोक या ट्युनिंग फोर्कच्या प्रॉन्ग्सला दोऱ्याचं एक टोक आपण बांधून ठेवलेलं आहे, आणि दोऱ्याचं दुसरं टोक जे असेल इट कॅन बी पास्ड ओव्हर ए फ्रिक्शनलेस पुली. या दोऱ्याचं ट्युनिंग फोर्क जो असेल स्ट्रिंग दोरा, याचं दुसरं टोक कुठून पास केलेलं आहे, फ्रिक्शनलेस पुलीवरून पास केलेलं आहे बेटा. अदर एंड ऑफ द स्ट्रिंग इज पास्ड ओव्हर ए फ्रिक्शनलेस पुली. अदर एंड ऑफ द स्ट्रिंग इज पास्ड ओव्हर ए फ्रिक्शनलेस पुली. नाउ and the other end of the string is passed over a frictionless pulley, and finally hanger provided with loads. आता हे स्केल पॅन आपण ज्याला म्हणतो, आणि या ठिकाणी हे लोड्स असतील बेटा, हे लोड्स, आणि हे तुम्हाला इथं असलेले पुली, आणि हे तयार झालेले याला आपण लूप्स म्हणतो. हा डायग्राममध्ये
आता हाऊ वी अरेंज द मेल्डीज एक्सपेरिमेंट इन परपेंडिक्युलर पोझिशन. इट इज अन अरेंजमेंट. आता ही अरेंजमेंट आहे बेटा. मेल्डीज एक्सपेरिमेंट इन परपेंडिक्युलर पोझिशनची ही अरेंजमेंट आहे. कशी अरेंजमेंट आहे? इट इज अन अरेंजमेंट इन विच prongs of the tuning fork vibrates. Prongs of the tuning fork vibrates perpendicular to the length of the string. आता पहा इथं, आता हे व्हायब्रेशन ऑफ प्रॉंग्स आहे असं, आणि हे ट्युनिंग फोर्क दोरा असा आहे. या दोन्हीमध्ये किती अँगल आहे? 90 डिग्री. व्हॉट इज द परपेंडिक्युलर अरेंजमेंट? इट इज अन अरेंजमेंट ऑफ द स्ट्रिंग in which prongs of the tuning fork vibrate perpendicular to the length of the string. Prongs of the tuning fork vibrate perpendicular to the length of the string. The arrangement is called as Meldys experiment in perpendicular position. आता पाय बेटा इथं काय होतं? When the prongs of the tuning fork set into vibrate so that the string move upward direction and gets reflected from the other end. Incident wave and reflected wave are superimposed to each other. There is formation of incident longitudinal wave and reflected longitudinal wave are superimposed to each other. There is formation of longitudinal stationary wave. There is formation of longitudinal stationary wave such that there is formation of longitudinal stationary wave such that antinodes are always formed, at the respective position from the ends. At the end here is node form, at the end here is node, and here antinode and antinode, and add suitable weight in the pan. पहा बेटा इथे अरेंजमेंटमध्ये आपण सुरुवातीला हे अरेंजमेंट असं ठेवलात, प्रॉंग्स ऑफ द ट्युनिंग फोर्क सेट व्हायब्रेट झालं, तर या पॅनमध्ये अशा पद्धतीनं वजन ॲड करायचं. तर काय झालं पाहिजे? वेल डिफाईन्ड इंटिग्रल मल्टिपल ऑफ लूप्स आर फॉर्म. वेल डिफाईन्ड इंटिग्रल मल्टिपल ऑफ लूप्स आर फॉर्म म्हणजे पूर्णांकामध्ये असले पाहिजे, अर्ध लूप असू नये, पूर्ण लूप असले पाहिजे. वेल डिफाईन्ड integral multiple of loops are formed, and therefore the string vibrates in the second. 2 loop असेल तर second mode of vibration, 3 loop असेल third mode of vibration, 4 loop असतील तर fourth mode of vibration. तर fundamental frequency n is equal to 1/2L root of t divided by m. That is n is equal to fundamental frequency of vibrating string. Fundamental frequency of vibrating string n is equal to 1/2L root t divided by m, where L vibrating length measured from end of the prongs to the center of pulley. Vibrating length कुठून किती पर्यंत मेजर केलेले आहे? या ठिकाणी एंड ऑफ द प्रॉंग्स, या प्रॉंगच्या एंडपासून सेंटरच्या पुलीपर्यंतची लेंथ मेजर करायची स्केलच्या साहाय्यानं, पट्टीच्या साहाय्यानं बेटा. आणि ती व्हायब्रेटिंग लेंथ आपण जनरली लॅबोरेटरीमध्ये 150 सेंटीमीटरच्या जवळपास आपण ती ठेवतो. त्यानंतर या पॅनमध्ये वजन टाकलेलं असेल, किती टाकले? 20 ग्रॅम असेल, तर T इज इक्वल टू M इंटू G, दॅट इज 20 इंटू G 980. हे काय झालं? टेन्शन. दॅट इज द टेन्शन इन द स्ट्रिंग. हिअर T is equal to M into G. And linear density, mass per unit length of the wire, mass per unit length of the wire that is given to you, or you take wire of string of length 150 centimeter, its mass is recorded with the help of that is the balance. काय करायचं बघा, हे जे वायर आहे ना, 150 सेंटीमीटर वायर घ्यायचं, त्याचं वजन घ्यायचं. कशाच्या साहाय्यानं वजन घ्यायचं? स्केल पॅन असतं ना आपल्याला, बॅलेन्स असतो, तराजू असतो, तो दिलेला फिजिकल बॅलेन्स आपण ज्याला म्हणतो, त्या फिजिकल बॅलेन्सच्या साहाय्यानं 150 सेंटीमीटर वायर दोरा घ्यायचं, त्याचं वजन घ्यायचं. समजा त्याचं वजन 10 ग्रॅम आलं, 10 ग्रॅम वजन आलं, त्याला 150नं डिवाईड केलं तर याला म्हणायचं आपण लिनियर डेन्सिटी. लिनियर डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट लेंथ ऑफ द वायर.
अँड आता तुम्हाला स्मॉल एम माहीत झालं, टी माहीत झालं, तर फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग वी कॅन कॅल्क्युलेट. आता हे किती आहे, एकच लूप असेल फंडामेंटल, आणि इन जनरल आपण घ्यायचं झालं तर काय येतं, एन इज इक्वल टू पी डिवायडेड बाय 2L रूट ऑफ टी डिवाइड बाय एम. व्हॉट इज पी, नंबर ऑफ लूप्स. व्हॉट इज पी, नंबर ऑफ लूप्स. या ठिकाणी पीची किंमत किती आहे, 2 आहे, 2 लूप तयार झालेले आहेत, म्हणून इथं सरळ ठेवायचं एन इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 2L रूट टी अपॉन एम. n is equal to p divided by 2L root t divided by m. This is the formula for the determination of frequency of vibrating tuning fork. या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आपण मेल्डीज एक्सपेरिमेंटच्या साह्यानं डिटरमाइन करतो बेटा. आता परत याला काय, काही वेळेस तुम्हाला विचारतात शो दॅट टीपी स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट असं म्हणतात. आता याला काय करा, स्क्वेअर करा. एन स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर डिवाइड बाय 4L स्क्वेअर टी डिवाइड बाय एम, आणि टी पी स्क्वेअर इज इक्वल टू 4N स्क्वेअर L स्क्वेअर इंटू एम. आता 4 कॉन्स्टंट आहे, एन ट्युनिंग फोरची फ्रिक्वेन्सी सुद्धा कॉन्स्टंट, 512चा दिला असेल तर हा कॉन्स्टंट असतो. लेंथ सुरुवातीला एक्सपेरिमेंट ठेवला, लेंथ ॲडजस्ट करून ठेवली, ती थ्रोट एक्सपेरिमेंट काय असते, नेहमी कॉन्स्टंट असते. आणि स्मॉल एम काय, व्हॉट इज स्मॉल एम, मास पर युनिट लेंथ, दॅट इज ऑल्सो कॉन्स्टंट. म्हणजेच टी पी स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट अँड टी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पी स्क्वेअर. ॲज टी पी स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट, आलं का बेटा लक्षात, हे टी पी स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल तर टी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पी स्क्वेअर, आणि याला म्हणतो आपण लॉ ऑफ लूप. व्हॉट इज दिस, दिस इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ लूप. What is the law of loop? Yes, law of loops. Fundamental frequency of vibrating string. Fundamental frequency of vibrating string. या ठिकाणी law of loop मध्ये TP square constant आहे. Fundamental frequency of vibrating string keeping constant. The tension in the string is inversely proportional to square of number of loop. Tension in the string is inversely proportional to square of number of loops. आणि टी स्क्वेअर टी पी स्क्वेअर कॉन्स्टंट असेल तर बेटा आता पहिलं एक्सपेरिमेंट झालं. आता परत काय करा, सुरुवातीला आपण समजा 4 लूप ठेवलात, त्यावेळेस करस्पॉन्डिंग टेन्शन किती आहे. टेन्शन तुम्ही वाढवत गेलात तर लूप कमी होतात, कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर परत वजन वाढवायचं, समजा अगोदर 20 ग्रॅम होतं, 30 ग्रॅम ठेवा. सुरुवातीला 4 लूप असतील, 4 लूप आणि 20 ग्रॅम असेल तर बेटा 3 ग्रॅम इथं 30 लूप वाढवत चला, म्हणजे किती टेन्शन वाढवत जा, लूप कमी होतील. परत 2 असेल, इथं 50 टाकलं. ॲड सुटेबल वेट इन द पॅन, ॲड सुटेबल वेट इन द पॅन सो दॅट वेल डिफाइंड इंटिग्रल मल्टिपल ऑफ लूप्स आर वेल डिफाइंड इंटिग्रल मल्टिपल ऑफ लूप्स आर फॉर्म. परत मी काय सांगतो, वेल डिफाइंड इंटिग्रल मल्टिपल ऑफ लूप्स आर फॉर्म. अँड सो दिस इज द हिअर टी पी स्क्वेअर कॉन्स्टंट ऑर न्यूमरिकलसाठी बेटा. आता T1 P1 स्क्वेअर इज इक्वल टू T2 P2 स्क्वेअर. कसं आलं हे, हा अत्यंत महत्त्वाचा फॉर्म्युला आहे बेटा. पहिली रिडिंग घेतलात तुम्ही किती, 4 लूप्स 20 ग्रॅम, बाकी सर्व कॉन्स्टंट ठेवायचं, काही बदलायचं. एक्सपेरिमेंटल सेटअप ॲज इट इज, म्हणजे काय, लेंथ तुम्ही व्हायब्रेटिंग लेंथ ॲडजस्ट केली 150, तसंच ठेवा. दोरा तोच घेतला आहे, लिनियर डेन्सिटी कॉन्स्टंट आहे. फक्त आता काय करायचं, वजन वाढवायचं आहे. या पॅनमधलं वजन वाढवा, लूप 1 कमी होते. पॅन ॲड सुटेबल वेट इन द पॅन सो दॅट नंबर ऑफ लूप्स रिड्यूस्ड बाय 1. म्हणजे ही पहिली रिडिंग, म्हणजे इथं काय घेतलं, पी, इथं टी, इथं पी आणि टी, हे थ्रोट ते कॉन्स्टंट. इकडे काही बदललं का मी सांगा, तोच ट्युनिंग फोर घेतलेला आहे, व्हायब्रेटिंग लेंथ तेवढीच आहे, तोच दोरा असल्यामुळे लिनियर डेन्सिटीसुद्धा बदलत नाही. म्हणजेच T1 P1 स्क्वेअर इज इक्वल टू T2 P2 स्क्वेअर. T1 P1 स्क्वेअर इज इक्वल टू T2 P2 स्क्वेअर. न्यूमरिकल प्रॉब्लेम्ससाठी हा अत्यंत महत्त्वाचा फॉर्म्युला. हा एक फॉर्म्युला तुम्ही पुढे प्रॉब्लेम सॉल्व करायला लक्षात ठेवा. आणि हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला इथला, आणि हा
पी लूप फॉर्म असतील तर त्यावेळेसचा फॉर्म्युला एन इज इक्वल टू पी डिवायडेड बाय 2L रूट ऑफ टी डिवाइड बाय एम. So this Meldis experiment we arranged in perpendicular position. Now next Meldis experiment in parallel position. आता बेटा हे परपेंडिक्युलर पोझिशन आपण लर्न केल्यानंतर हाच एक्सपेरिमेंट परत आपण अरेंज करतो कोणत्या पॅरलल पोझिशनमध्ये. सो दॅट अरेंजमेंट वी चेंज. Meldis experiment in what position? Parallel position. What is the parallel position of Meldis experiment? सांगा बरं पॅरलल पोझिशन ऑफ Meldis एक्सपेरिमेंट म्हणजे काय. अरेंजमेंट चेंज करा म्हणून मी सांगितलं तुम्हाला. आता ट्युनिंग फोर्क असा घ्यायचा प्रॉन्ग्स. हे बेटा हे प्रॉन्ग्स ऑफ द ट्युनिंग फोर्क. आता मी कसं व्हायब्रेट करायचं ते घेत नाही. त्यानंतर याला आपण स्ट्रिंग दोरा असं घेतला. हे असं टाईट. हे अशा पद्धतीनं बेटा हा ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट होतो. असं नॉर्मल पोझिशनमध्ये ट्युनिंग फोर्क घेतला आपण. ही फिगर ए म्हणतो मी. त्यानंतर प्रॉन्ग्स ऑफ द ट्युनिंग फोर्क मूव्ह आउटवर्ड. हे असं हे असं ठेवायचं. आता नॉर्मल पोझिशनपासून हे असं इथं दाखवा. मूव डाऊनवर्ड डायरेक्शन. याला फिगर बी म्हणतो मी. असं ए फिगरमध्ये स्ट्रेट दोरा. बी मध्ये मूव प्रॉन्ग्स ऑफ द ट्युनिंग फोर्क मूव आउटवर्ड अँड स्टिंग मूव इन ए डाऊन. आणि आता परत बेटा तिसऱ्या वेळेस हा नॉर्मल पोझिशनला आला. हा परत इथं काय स्ट्रेट. हे अशा पद्धतीनं इथं फिगर काढायची. हे असे पॅन. फिगर सी मध्ये म्हणा पूर्ण एक्सप्लेन करतो. फिगर व्यवस्थिशीर काढा. त्यानंतर नेक्स्ट प्रॉन्ग्स ऑफ द ट्युनिंग फोर्क मूव इनवर्ड. आतमध्ये मूव झालं प्रॉन्ग. यामध्ये बेटा नॉर्मल पोझिशनला आल्यानंतर हा प्रॉन्ग्स ट्युनिंग फोर्कचा इथं असं आत टाईट झाला. असं दाखवा सीमध्ये. आणि डीमध्ये परत तो ट्युनिंग फोर्क काय येतो. इट मूव्स आउटवर्ड डायरेक्शन. आउटवर्ड डायरेक्शनला मूव होत असेल तर हे असं घ्या. हे अशा टाईपमध्ये इथं दाखवलेलं जे असेल हे असं या टाईपमध्ये अलग लक्षामध्ये. आणि मग इथं जे असेल हा स्ट्रिंग मूव्स वर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. हे असं ॲरो. ही फिगर तुम्हाला डी असेल. आता या फिगरहून आपल्याला पुढे एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. व्हॉट इज द अरेंजमेंट ऑफ पॅरलल पोझिशन ऑफ Meldis experiment? When we say that Meldis experiment is arranged in parallel position, it is an arrangement of the apparatus. It is an arrangement of the apparatus in which prongs of the tuning fork move parallel to length. पाय भेटायचं. आता हे प्रॉन्ग्स ऑफ द ट्युनिंग फोर्क कसा मूव होतो. हे असा लेंथ त्याच डायरेक्शनला आहे. अगोदरच्या याच्यामध्ये तुलना करा. मी इथं बाजूला दाखवतो. हे पाहिजे असं तुम्ही दोरा बांधलेला होता. प्रॉन्ग्स ट्युनिंग फोर्कचा असा व्हायब्रेट होतो. बरोबर आहे. ही अरेंजमेंट इथं 90 डिग्री. आणि आता इथं काय झालेलं आहे. तो ट्युनिंग फोर्क असा असलेला असा धरला वर.
त्यावेळेस काय झालं, प्रॉन्ग्स ऑफ द ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट, हे असे व्हायब्रेट होतात. प्रॉन्ग्स ऑफ द ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट पॅरलल टू द लेंथ, parallel to the length or along the length. Prongs of the tuning fork vibrates parallel to the length or along the length. The arrangement of the apparatus is called as Mildy's experiment in parallel position. Arrangement of the apparatus is called Mildy's experiment in parallel position. आता mechanism, let us see the mechanism of vibration of the prongs of the tuning fork. पहा बेटा, आता हा ट्युनिंग फोर्क नॉर्मल असून व्हायब्रेट असा होतो. इकडे गेल्यानंतर काय होतं, द स्ट्रिंग बिकम्स लूज. या ठिकाणी स्ट्रिंग, दोरा जो असेल, स्ट्रिंग बिकम्स लूज, आपण ज्याला म्हणू. स्लॅक जो होतो, दोरा काय असो, इनर्शियल प्रॉपर्टीमुळे असं लूज होतो खालच्या साईडला, त्याचं वजन आहे दोऱ्याला. तर हा प्रॉन्ग्स ऑफ द ट्युनिंग फोर्क मूव्ह आउटवर्ड. इथं मी काय सांगितलं, आउटवर्ड, बाहेरच्या साईडला मूव्ह झालं. प्रॉन्ग्स ऑफ द ट्युनिंग फोर्क मूव्ह आउटवर्ड. देर इज फॉर्मेशन ऑफ सॅग. शब्द कसा वापरतात पहा, याला आपण सॅग किंवा लूज. Formation of sag, that is the string move vertically downward. String move vertically downward, that is the motion of the particle. Arrow मी दाखवलेला आहे, particle moves vertically downward. String particle, दोऱ्याचे जे पार्टिकल आहेत, हे पार्टिकल कसे आहेत, डाउनवर्ड डायरेक्शनला मूव्ह झालेले आहेत. अँड वेन द प्रॉन्ग्स ऑफ द ट्युनिंग फोर्क मूव्ह इनवर्ड. आता हा प्रॉन्ग्स ऑफ द ट्युनिंग फोर्क असा बाहेर गेला होता, तो प्रॉन्ग्स ट्युनिंग फोर्क आत आला. व्हायब्रेशन कसं कंप्लीट होतं, हे इथं नॉर्मल असेल, इकडे गेलेलं आहे, परत इथं आलं आहे, परत इकडे गेलेलं आहे, आणि परत इथं आलं, एक व्हायब्रेशन कंप्लीट होतं. आता या आउटवर्ड डायरेक्शनचा परत इनवर्ड डायरेक्शनला आला. द स्ट्रिंग बिकम्स टाईट. इथं स्ट्रिंग बिकम्स टाईट. लक्षात येतं का, स्ट्रिंग कसा झाला, इथं टाईट झाला, दोरा अगदी स्ट्रेट. देन once again the prongs of the tuning fork move outward. Prongs of the tuning fork move outward, then string particle moves vertically upward. Due to what property? Due to the inertial and elasticity property. आता ऑसिलेशनमध्ये कसं असतं बेटा, हे इकडेच गेला, इथून येऊन परत रिव्हर्स अपोजिट डायरेक्शनमध्ये दोरा वर मूव्ह झाला परत, तर दोऱ्याचे पार्टिकल जे असतील हे कसे मूव्ह झाले, अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह झालेले आहेत. आणि मग हा प्रॉन्ग्स एक ट्युनिंग फोर्कनं एक व्हायब्रेशन कंप्लीट केलं, आणि हे दोन्ही मिळून एक व्हायब्रेशन झाले. दोऱ्याचे व्हायब्रेशन आणि ट्युनिंग फोर्कचे व्हायब्रेशन इथं वेगळे आहेत. ट्युनिंग फोर्कनं एक व्हायब्रेशन कंप्लीट केलं, दोऱ्यानं अर्ध व्हायब्रेशन कंप्लीट केलं. एक लूप म्हणजे अर्ध व्हायब्रेशन, स्टेशनरी वेव्हमध्ये एक लूप म्हणजे हाफ व्हायब्रेशन. आणि म्हणजे व्हेन द ट्युनिंग फोर्क कंप्लीट. आता इथं मी घेतो बेटा, आता पहा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपल्याला पाहायचा आहे. एका लूपचं मेकॅनिझम मी पूर्ण समजून सांगितलं तुम्हाला. कॅपिटल एन काय, फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क. फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क. ट्युनिंग फोर्क लक्षात येतं, कॅपिटल एन फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क, अँड स्मॉल एन फ्रिक्वेन्सी ऑफ vibrating string. फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. दोरा जो व्हायब्रेट होतो त्याची फ्रिक्वेन्सी स्मॉल एन. आता या दोन्हीमध्ये काय रिलेशन आहे रे, पॅरलल पोझिशन आणि परपेंडिक्युलर पोझिशनमध्ये फ्रिक्वेन्सीचे फॉर्म्युले वेगळे आहेत. पॅरललमध्ये काय होतं, कॅपिटल एन इज इक्वल टू स्मॉल एन, म्हणजे तुम्हाला तिथं कॅपिटल एन इज इक्वल टू स्मॉल एन इज इक्वल टू पी डिवाइड बाय 2L रूट टी अपॉन एन. ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेटिंग स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी सारखीच. कशा पद्धतीने तिथं होतं पहा. आता मी इथं परत त्याचं मेकॅनिझम सांगतो, लक्षात घ्या. आता हा स्ट्रिंग आहे, ट्युनिंग फोर्कचा वर मूव्ह झाला, स्ट्रिंग अपवर्ड डायरेक्शनला, परत इथं आलं डाऊनवर्ड, स्ट्रिंग इकडे गेला, परत आला,
म्हणजे ज्या फ्रिक्वेन्सीनं ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट होत आहे त्याच फ्रिक्वेन्सीनं स्ट्रिंगसुद्धा व्हायब्रेट होतो. म्हणून इन परपेंडिक्युलर पोझिशन frequency of vibrating tuning fork is same as that of frequency of vibrating fork. Frequency of vibrating fork is equal to frequency of vibrating string in perpendicular position same, but totally mechanism of parallel position is different. आता इथं मी परत सांगतोय पहा, कॅपिटल एन काय रे, कॅपिटल एन फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क. ट्युनिंग फोर्कनं एक कंप्लीट व्हायब्रेशन केलं तर स्ट्रिंगनं किती केलेलं आहे, येस स्ट्रिंगनं अर्ध व्हायब्रेशन. मग ट्युनिंग फोर्कची दॅट इज इक्वल टू हिअर. आता काय येईल इथं, स्मॉल एन आणि कॅपिटल एनमध्ये काय रिलेशन आहे, स्मॉल कॅपिटल एन इज इक्वल टू 2 इंटू स्मॉल एन. ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी सारखी नसते. In parallel arrangement, frequency of the tuning fork vibrate twice the frequency of vibrating string. N काय सांगितलं मी, frequency of vibrating string, कॅपिटल N ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी. आता पहा बेटा इथं ट्युनिंग फोर्कनं एक व्हायब्रेशन कंप्लीट केलं, स्ट्रिंगनं किती, अर्धा. ट्युनिंग फोर्कनं 2 व्हायब्रेशन कंप्लीट केलं तर स्ट्रिंगनं किती, 1. होतं का पहा. आता मला N इज इक्वल टू कॅपिटल N डिवायडेड बाय 2. आता ट्युनिंग फोर्कनं 2 व्हायब्रेशन कंप्लीट केलं तर स्ट्रिंगनं 1च. आता पहा ना, हे एक ट्युनिंग फोर्कचं एक व्हायब्रेशन झालं, दोऱ्याचं अर्ध. परत एक व्हायब्रेशन ह्याचं झालं, म्हणजे कशाचे झाले, हे 2 व्हायब्रेशन झाले, डिवाइड बाय 2 इज इक्वल टू व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचे व्हायब्रेशन किती झाले, 1च. म्हणजेच आपण इथं हा फॉर्म्युला लक्षात घेतला पाहिजे. कॅपिटल एन फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क, frequency of vibrating tuning fork and is equal to twice the frequency of vibrating string, twice the frequency of vibrating string, and that is equal to 2 into p divided by 2l root t divided by m. हे p लूप्स तयार झालेले असतील, आपण p डॅश लूप म्हणू. परपेंडिक्युलरमध्ये पी घेतलं, पॅरलरमध्ये पी डॅश घेतलं बेटा, आणि दॅट इज ही कॅन्सल झालं. आणि इथं एन स्क्वेअर इज इक्वल टू पी डॅश स्क्वेअर डिवाइड बाय एल इंटू टी डिवाइड बाय एम, आणि दॅट इज टी पी डॅश स्क्वेअर इज इक्वल टू एन स्क्वेअर एल स्क्वेअर इंटू एम. अगोदरच्यामध्ये पाहिलं तिथं 4nl स्क्वेअर होतं, इथं फक्त एन स्क्वेअर एल स्क्वेअर इंटू एम. म्हणजे या ठिकाणी सुद्धा टी पी स्क्वेअर कॉन्स्टंट अँड दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. इथं सुद्धा हे कॉन्स्टंट येतं, आणि म्हणून फॉर्म्युला काय आला, टी इज इक्वल टू 1 अपॉन पी डॅश स्क्वेअर. टी इज इक्वल टू 1 अपॉन पी डॅश स्क्वेअर. टी पी स्क्वेअर कॉन्स्टंट असेल तर P1 डॅश स्क्वेअर इज इक्वल टू T2 P2 डॅश स्क्वेअर, P2 dash square. And so therefore Mildy's experiment in parallel position and Mildy's experiment in perpendicular position, parallel position मध्ये आणि perpendicular position मध्ये, या दोन्ही पोझिशनमध्ये TP स्क्वेअर हे नेहमी कॉन्स्टंट असतं बेटा. पण पॅरललचा TP स्क्वेअर आणि परपेंडिक्युलर TP स्क्वेअरचा वेगळा फॉर्म्युला आहे. आता तुम्ही जर तुलना केलात इथं बेटा दोन्हीमध्ये रिलेशन TP स्क्वेअर आणि टी पी डॅश स्क्वेअर इज इक्वल टू 4n स्क्वेअर एल स्क्वेअर इंटू एम डिवाइड बाय एन स्क्वेअर एल स्क्वेअर इंटू एम. हे कॅन्सल झाला तर टी पी स्क्वेअर हे कोणत्याचं आहे, ट्रान्सवर्स, इज इक्वल टू 4 टाइम्स टी पी डॅश स्क्वेअर पॅरलल. तर दोन्हीचे टी पी स्क्वेअर जरी कॉन्स्टंट असेल तर पॅरललचा टी पी स्क्वेअर आणि परपेंडिक्युलर पोझिशनचा TP स्क्वेअर इक्वेट करता येत नाही. इक्वेट करायचा असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. न्यूमरिकलमध्ये टिपिकल प्रॉब्लेममध्ये हे येतं. तर काय झालं इथं, TP स्क्वेअर इन ट्रान्सवर्स पोझिशन किंवा परपेंडिक्युलर पोझिशन. ट्रान्सफर शब्दाचा अर्थ काय, परपेंडिक्युलर. तर TP स्क्वेअर इन ट्रान्सवर्स पोझिशन इज इक्वल टू 4 टाइम्स TP स्क्वेअर इन
parallel position. TP square in parallel position. So this is about the Meldis experiment in parallel and perpendicular position. तर यामध्ये बेटा आता काय केलं आपण शॉर्ट समरी. आता या दोन्हीमध्ये फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. थेरी तुम्हाला तेवढी इम्पॉर्टंट नाही, त्याच्यावरती कुठला ऑब्जेक्टिव्ह विचारलं जात नाही. पण आपल्याला काय लक्षात ठेवायचं आता शेवटच्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला मी कव्हर करून देतो. फ्रिक्वेन्सी इन पॅरलल, फ्रिक्वेन्सी इन परपेंडिक्युलर पोजिशन. फॉर्म्युला परपेंडिक्युलर पोजिशन. चला बेटा काय तरी पॅरललमध्ये कॅपिटल एन इज इक्वल टू पी डिवाइड बाय एल रूट ऑफ टी डिवाइड बाय एम. परपेंडिक्युलरमध्ये कॅपिटल एन इज इक्वल टू पी डिवाइड बाय 2l रूट ऑफ टी डिवाइड बाय एम. हे नोट करून ठेवायचं. याचा फॉर्म्युला पॅरललमध्ये फ्रिक्वेन्सीचा 2 नाही, परपेंडिक्युलरमध्ये किती आहे इथं 2 आहे. त्यानंतर T1 P1 स्क्वेअर इज इक्वल टू T2 P2 स्क्वेअर. T1 P1 स्क्वेअर इज इक्वल टू T2 P2 स्क्वेअर. आणि इथं T1 P1 डॅश स्क्वेअर इज इक्वल टू T2 P2 डॅश स्क्वेअर. हे दोन्हीमध्ये आता हे जर दोन इक्वेट करायचं असेल तर काय येतं T1 P1 स्क्वेअर किंवा आपण TP स्क्वेअर हे कोणत्या परपेंडिक्युलर पोजिशन, परपेंडिक्युलर पोजिशन इज इक्वल टू TP स्क्वेअर इन लॉन्जिट्युडनल और पॅरलल पोजिशन 4 टाइम्स पॅरलल. तर हा एक फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि दिस इज द डिटेल स्टडी ऑफ मेल्डीज एक्सपेरिमेंट. ही डिटेल आपण स्टडी लर्न केलेलं आहे बेटा. मेल्डीज एक्सपेरिमेंट वी अरेंज्ड इन पॅरलल अँड परपेंडिक्युलर पोजिशन. आता एक आर्टिकल राहिलेलं आहे आपलं फक्त, आणि ते म्हणजे कोणतं लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्हचं ॲप्लिकेशन आहे अँड दॅट इज अ रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट आहे. तोही लॅबॉरेटरीमध्ये आहे. रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट जो असेल तो आपण नेक्स्ट पिरियडला लर्न करूया. मग आपली थेरी पूर्ण इथं संपते. ओके.